हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर घरी आलेली आहे मोठी मम्मी आणि वेदू. तर आमचा आता असं प्लॅन झाला आहे की कलंबोलीत जाऊन मेहंदी कोण घेऊन यायचं. तर त्याच्या पहिले मी बोलली की पहिल्या पप्पाच्या दुकानावर जाऊया. तर मोठी मम्मी बोलते की मला पप्पांचं दुकान माहिती नाही कुठे आहे. तर तिला बोलली की चल तू माझ्यासोबत, मी तुला दाखवते दुकान कुठे आहे. तर मम्मी पण बोलते का मी पण येते. तर मग आता आम्ही सर्वजण मिळून कलंबोलीत चाललोत. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. सो लेट्स गो. गाईस आम्ही लवकरच कुठेतरी फिरायला जाणार आहोत. तर त्याचा पण ब्लॉग लवकरच येईल. सो आम्ही बघूया आता आमचा प्लॅन कधी होतो. जाऊ दे, सगळा इकडं या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घ्यायचं. अरे फुल आहे सगळे असे 5-6 बिल्डिंग मध्ये नाही घेतात. अरे साधा एक रूम घ्यायची, आपली हिंमत नाही ना, बड्या बड्या बाता मारते. डायरेक्ट अंबानीच्या बाजूला गेले स्टार्टिंग रे. अरे नाही, तो अंबानीच्या बाजूला तो ये बघ ना, काय बोलतात दुकान, तो किराणा दुकान एक आहे, तो टपरी. तो आपलंच आहे, माहिती ना तुला. अरे काय तू तिथे गेलीस ना कधी पण फोन कर. अंबानी ओळखतं का तुला? नाही रे, त्याचे पोरगा मग तुझा कॉन्टॅक्ट कोणाशी आहे? तो आनंद अंबानी, ती राधिका अंबानी त्यांच्याशी. बाबा बाबा गाईस, ही अशी गोष्ट झाली, बडी बडी बाते आणि मग वडापाव खाते. वडापाव नाही खाते, बर्गर खाते. हा बाई, बर्गर खाते झेंडावंदन झालं रोज. नाही. गाईस कॉलेजची सुटल्यावर कॅफेला जाते. हा रोज. बाबा बाबा काय काय स्नॅप टाकते, तर काय सांगू. जाऊ दे, इज्जत नको अरे जायला. पण पैसे मी 1 रुपया नाही भरत गाईस कॅफेला जात. काय नाही गाईस, आपले पैसे आपल्याला संपवायला लागतात, दुसऱ्यांवर डिपेंड राहून चालत नाही. हो, तू ते किती- हिला समजवा. अरे माझ्याकडून कॉलेज सुटला ना, तर परी कुठे आहेस? इथे का? चल डोसा खायला नाही, सँडविच काय काय खिलवलं हिला. नाही ही साले एक चॉकलेट नाही घेऊन अरे येत काय मला. 2 महिने झाले मी कॉलेजलाच गेली नाही, तर कुठून हिला काय देव. पप्पा मारता मारता गाईस आम्ही पोचलेलो आहोत दुकानावर. गाईस मी तुम्हाला पप्पा दाखवते काय करतात ते. 1 सेकंड थांबा का. Like a chemical fire, the flame won't die. तर गाईस आम्ही आता चाललो आहोत मार्केटला मेहंदी आणायला. कुठं ग? दुबईला मेहंदी आणायला. तर थंड थंड काहीतरी पिऊशी वाटतंय, म्हणून आम्ही आता लस्सी प्यायला थांबलो तिथे. मम्मी वाट बघत होती का मी तिला ही देईन. Like a chemical fire, the flame won't die. खाल्ला नाही आला तर मी वापस देईन तुम्हाला. पैसे द्यायला लागतील हा? बघ यो देणार नाही, यो हातून जात पाहतो, तू देणार नाही. हा तुझ्या कशी घेईन मी. बघ कसलं वाईट. गाईस आता आम्ही मसाला घ्यायला चाललो आतमध्ये. Embers rising high, like a chemical fire, the flame won't परत कुठे die. जायचं? घरी घरी. अरे तुम्ही बंद करून यावं नका आम्हाला ना, आमच्या मागे किचकिच करू नका फुकटची. किचकिच नसेल जमत तर इथं दुखलं आम्हाला. हा मग मी काय इंग्लिश मध्ये नाही बोललो ना, त्याच बोललो तुम्हाला. मग जमत असं तर नाही, पुरं नाही तर नका जाऊ, इथंच उतरा. हा मग तुमची मनमानी करता तुम्ही. सगळ्यांचं आम्हाला नाही माहिती, आम्ही जातो ना म्हणून आम्हाला माहिती आहे. तुम्हाला नसेल जमत तर इथं उतरा आम्हाला. तुम्ही सोडा, तुम्ही आम्ही काय जबरदस्ती नाही करत. तिथेच बोलली मी काय ट्रॉफिक असली तर आम्हाला अलीकडे सोडा, नसली तर पलीकडे सोडा. हा मग तुम्ही चावत बसलात. खतरनाक सीन झालाय, खूप खतरनाक. ट्रॉफिक असली तर आम्ही अलीकडे उतरू, नसली तर आम्हाला पलीकडे उतर. नाही त्याची काही इंग्लिशच भाषा बोलतो त्याला बंद. जाम माझा सला ना मला खरंच. रिक्षावाल्याला काही सोडला नाही, यालो काही भांडायचा म्हणजे विचार करा. मम्मी तर फुल जोरात होती, जाम भांडत होती ती. तर
आई जाम घाणेरडा सीन झाला आता. भांडणं केली या लोकांनी त्या रिक्षावाल्यासोबत. तो काहीतरी वेगळाच बोलत होता. तो बोलतो का ट्रॅफिक असली तर मी नाही सोडणार, तरी मी ट्रॅफिक नसली तरी बोलतो मी सोडणार नाही. तर मी तुझं असंच बोलणं असेल तर आम्हाला इथंच सोड, आम्ही इथूनच जातो. नाही बोलतो डिमांड जवळ सोडतो, बोलतो तुम्ही तुमची जा. तर बोलतो 30 रुपये दे. मग मम्मी बोलतो देणारच नाही तुला, बोलतो इथंच सोडा. मला 40 रुपये दिला. मम्मी बोलतो 30 रुपये झालं ना, तर डायरेक्ट निघून गेला. सुसाईड थांबलात ना बरं की या बायका परत भांडतील माझ्याशी. माझी आईस डेंजर आहे गाईस. ही बघा. तर गाईस आता मी कपडे चेंज करून आलेली आहे. सो आता मी मेहंदी काढते. या मॅडमला बोलली आहे मेहंदी काढ माझ्या एक राईट हातावर, लेफ्ट हातावर माझी मी काढेन. सो हिला पहिले फोटो दाखवते कसे काढायचे. तर चला काढूया. आणि मला तर गाईस माझी राईट हातावरची मेहंदी झालेली आहे. हिचा एवढा गाईस डोपा फुटला इथे, तरी ती मेहंदी काढायला बसले. म्हणजे कमाल नाही करत ही पोर. ही डिझाईन बघून गाईस तिला आता राग यायला लागला. या डिझाईन वर ही डिझाइन या डिझाईन बोलते रिपीट काय या डिझाईन वर कुठल्या डिझाईन सर्व आहेत ना. बाई तू मंद आहेस. म्हणजे मेहंदी कशी कम्प्लीट करायची तो प्रश्न पडायला लागले आता. दाखव 2 बुट्टा काढ काहीतरी. भाई लास्ट टाइम घ्यायची ना, तर लास्ट या टायमापासून मेहंदी काढणार. लास्ट टाइम एवढी सुंदर सरळ कर मेहंदी, एवढी सुंदर काढली गाईस, तरी तुला ना आवड. दे मी काढतो, उठ. रडली बघ हातकड पिऊ. अरे तर दुखतोय ना बरोबर. गाईस ही रडत होती, बघितलं ना तुम्ही कशी रडत होती मेहंदी काढत होतो तेव्हा. बावलट ही. अरे ते माझ्या दुखत होतं म्हणून मी रडत होते. चुप. येडी बनवते गाईस ही तुम्हाला. ही रडली आत तू. परीनी मेहंदी काढली ना तर हिला आवडली नाही, ती तर ही रडायला लागली. तर गाईस ही माझी मेहंदी काढलेली आहे. तर गाईस माझी मेहंदी काढून झालेली आहे. तर मी दोन्ही हातावर मेहंदी काढली. एका हातावर मी काढली आहे, दुसऱ्या हातावर वेदूनी काढली. तर माझ्या नानाच्या मुलीचं साखरपुडा आहे उद्या. जर तुम्हाला तो व्लॉग बघायचा असेल तर वेट करायला लागेल. सो हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर हे करायला विसरू नका. आणि भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.